बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास ठाकरे यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न व शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव व जिल्ह्यातील विकासात्मक विविध कामासंदर्भात अधिवेशनावर संघटनेच्या वतीने धडक देणार असून प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी आपले काम सतत सुरू राहील अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली। ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघात मोर्शी येथील निवडणूक लढली आहे। जिल्ह्यात अनेक प्रश्न गंभीर असून शेतकरी, शेतमजूर, पाण्याचा प्रश्न व इतर सामाजिक स्तरावर मोठेच प्रश्न, या कामांना आता निवडणुकीनंतर हात लावणार असून येणाऱ्या काळात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद सर्वच निवडणुका संघटना लढेल असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले। शहरात चोरीचे प्रमाण, गुंडागिरी, मर्डरच्या घटना अचानक वाढत असून यावर गृह खात्याने त्वरित अंकुश लावावा अशी मागणी ठाकरे यांनी केली। या संदर्भात विशेष मुलाखतीच्या माध्यमातून माहिती दिली आहे। त्याचे हिवाळी अधिवेशन 16 तारखेला होऊ घातले आहे आणि भाजपाचे एकाची सत्ता आली आहे। अमरावती जिल्ह्यात अनेक प्रश्न मार्गभूत आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बळीराजा संघटनेचे जे जिल्हाध्यक्ष आहे सुहासजी ठाकरे हे सोबत जुळले आहे आणि या संदर्भात ते विधानसभेत हिवाळी अधिवेशनात आपला आवाज उठवणार आहे। त्यांनी मोर्शी मतदारसंघातसुद्धा निवडणूक लढवली आहे, चांगल्यापैकी त्यांना मतधक्के मिळालेले आहे। आता जे हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनात आपले काय प्रश्न असेल आणि जनतेसाठी काय समस्या असेल जिल्ह्यातल्या आपण मांडणार? अमरावती जिल्ह्यामध्ये शेतीची बिकट समस्या आहे आणि बगीचा, संत्राचे भाव, मोसंबीचे भाव आणि इरिगेशन हे फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि भाव नसल्यामुळे, शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतीची बिकट अवस्था झालेली आहे। शेतमजूर मिळत नाही आहे। या सगळ्या समस्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्हाला येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात यांचं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं। त्यांना आमच्या चांगल्या शुभेच्छा आहे आणि त्यांनी विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलं पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि आमच्या संघटनेकडून आम्हाला नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकीत आमचे उमेदवार, आमचं संघटन उभं करायचं आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला चांगलं काम करायचं आहे आणि संघटनेतले जे ॲक्टिव्ह लोक आहेत त्यांना घेऊन आमची ताकद आम्हाला दाखवायची आहे। येणाऱ्या विधानसभेच्या जो रिझल्ट लागला, लोकांनी जे जनमत दिलं त्यांनाही आमचा चांगला प्रतिसाद आहे आणि चांगलं मत दिलेलं आहे। लोकांनी एक हाती सत्ता दिलेली आहे। आम्हाला फार मोठ्या अपेक्षा आहेत या सरकार। राजेश्वर घोरमुळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।